हे बघा, तुम्हाला मी असे 2 बॉक्स घ्यायला सांगितलेला होता, मिठाईचा बॉक्स, हो की नाही? असा आता मिठाईचा बॉक्स उघडायचा आणि तो उलटा करून ठेवायचा आहे. हा तुमचा पोळपाट झाला असं समजायचंय. आणि छान अशी माती आहे की नाही, असे असे गोळा करा बरं. तुम्हाला आवडतं का मातीमध्ये खेळायला? मातीमध्ये खेळायला आवडतं की नाही? मग अशी अशी माती छान मळून घ्यायची. तुमच्याजवळ जी मुलांनी माती आहे व्हिडिओ की नाही, ऑन ठेवा, म्हणजे दिसेल सगळ्यांना कसं करतायत ते. व्हिडिओ ऑन ठेवा मुलांची. अशी छान छान मस्त माती मळली का? आणि ही मळलेली माती आहे ना, त्यातला एक छोटासा गोळा आपण घेऊयात बाजूला. एक छोटासा गोळा म्हणजे तुमची जेम्सची गोळी आहे की नाही, तशा 2 जेम्सच्या गोळ्या घेतल्या की केवढा गोळा होईल तेवढा गोळा करायचा आहे. झाला? हा. आता तो गोळा आहे की नाही, मी असा ठेवलाय की नाही, असा ठेवा बरं तुमच्या प्लॅटफॉर्म वरती, बॉक्स वरती. आणि असा अलगत अलगत हातानी असा असा करायचा आहे. हे बघा, असा घेतलाय, असा असा करते, त्यामुळे तो काय होतोय, लांब लांब होतोय. कसा होतोय? लांब लांब होतोय. बघा बरं. आता माझा हात मोठा आहे म्हणून मी एका हाताने केलं, तुम्ही नाहीतर 2 हातांनी पण असं असं करू शकता. हे बघा, ठीक आहे. बोटांच्या साह्याने असा तो गोळा लांब लांब करत जायचंय. बघा बरं, अशी लांब जमलीये का तुमची मातीची अशी? जमला? आणि पार्थ आणि अन्वी मातीमध्ये खेळायला डायरेक्ट मातीमध्येच गेलेत वाटतं, बाहेर अंगणामध्ये. आता हा जो गोळा तयार झालाय की नाही, हा असाच प्लॅटफॉर्म वरती ठेवायचा आहे आणि असं बोटाने हळूहळू दाबत जायचंय. चपटा करायचंय. जो गोळा होता की नाही, लांबडा केलेला पट्टी, ती आता अशी चपटी चपटी करायची. हे बघा, मी काय केलं, इथून इथून डावीकडून उजव्या बाजूला अशी चपटी चपटी करत नेलेली आहे. राशी, तू अजून गोळाच करतेस का? हे बघा, लाटण्याचं करून झाल्यावरती आडवं चपट करा बरं. ही बघा, अशी माझी आडवी चपटी झालेली आहे. मॅम, हा, बरोबर बरोबर. हा मॅम, हा असं का? हा, बरोबर. अरे जर असं जाड झाले, थोडं पातळ करतोस का अथर्व? चालते. हा, थोडीशी पातळ आणि लांब कर जराशी. जेम्सच्या गोळी इतकी घेतलेली आहे तुम्ही गोळी, आणि लांब आडवी पातळ, तुम्ही जी रेषा मारायला पट्टी घेता की नाही, साधारण तेवढी पातळ आपली ही पट्टी झाली पाहिजे अशी. काय झालं राशी बाळा, तू परत गोळा केलास? पार्थ, तू दाखव. आनंदी, हा बरोबर आहे. हा बरोबर, कृपांशीला जमलंय. आता सगळ्यांनी 1 मिनिट स्क्रीनकडे बघा बरं, स्क्रीनकडे बघा 1 मिनिट. आणि ही जी मॅडम, गोळ्याची, हा हा बरोबर, आता बरोबर आलीये. येस, शौर्य बरोबर. आता सगळ्यांनी स्क्रीनकडे बघायचंय आणि ही जी पट्टी आहे की नाही, यातला एक टोक घेतलंय आणि असं गुंडाळत नेलंय मी. हे बघा, असं गुंडाळत नेलंय. तुम्ही गादीची कशी गुंडाळी गुंडाळी करता की नाही, कधी कधी आईने गादी घातली की तुम्ही गुंडाळून ठेवता की नाही, हा तसंच गुंडाळी गुंडाळी करत जायचंय. ही गुंडाळी केल्यावर असं फूल तयार झालंय. काय तयार झालंय? फूल तयार झालंय. आणि आता हे फूल जे आहे ते आपण एक बॉक्स म्हटलं होतं की नाही, त्या बॉक्स मध्ये ठेवूयात. चॉकलेट सारखं दिसतंय का फूल? मी पुन्हा एकदा करून दाखवू?
हा. छान घे थोडंसं घे. परत मी माती घेतलीये. मातीचा असा गोळा आहे. गोळ्याचं लाटणं तयार केलेलं आहे. जेम्सच्या गोळ्या एवढी गोळी घेतलेली होती. माझा हात मोठा आहे म्हणून मी एका हाताने करतेय. तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या हाताने असे 2-2 हात वापरून सुद्धा असं लांब लांब करू शकता. हे बघा होते की नाही आपोआप थोडं थोडं लांब लांब. आणि हे लांब लांब झालेलं आहे ना, हे असं दाबत जायचंय. बोटाने दाबा. असं दाबलं, असं दाबलं, असं दाबलं, असं दाबलं. ठीक आहे. असं चपट चपट सगळं करून घेतलं. हा झाला चपटा. आणि हा चपटा जो गोल आहे की नाही, तो एका बाजूनी गुंडाळायला सुरुवात केली. आपण जशी गादीची गुंडाळी करतो की नाही, तशी गुंडाळी करत गेलोय आपण. हे बघा. हा. अरे वा, बघू जमलं वाटतं. अशा प्रकारे आपण 2 फुलं केली आहेत. अद्वैत तुला जमलं ना रे? अथर्व पण करतोय. अथर्व थोडासा तू मागं होतास ना. बर. राशीला पण जमलं ना? बघू राशी. हा छान छान मस्त. सोपं आहे की नाही? आता आपण द्राक्ष करायला शिकूयात. काय करायला शिकायचं? द्राक्ष. आता हे मगासारखा अजून एक गोळा घ्या बरं. मगाच्या गोळ्यातून एक गोळा काढून घ्या. हा. आणि हा गोळा असा हातावरती फिरवताना हाताला गारगार लागतंय का रे? तळव्याला तळव्यांना मातीचा गारगार वाटतंय का रे? असं असं फिरवताना कसं वाटतंय हाताला? हा. आणि असं वास घेऊन बघितलंय का मातीचा? कसा वास येतोय? वास कसा येतोय सांग. हा. पण माती नाकाजवळ नेली तरी खायची नाही. कारण तिची चव खूप वेगळी आहे. ती दिसायला चॉकलेट सारखी दिसत असली तरी ती वेगळी आहे. आता जो दुसरा गोळा केलाय की नाही, हा आता ह्याच्यातून आपल्याला एक सारखे 10 गोळे करायचे. आता हे बघा. हा बघू. हे बघा. अरे वा, छान छान मस्त. आता आता दुसरे द्राक्ष बनवायचे ना, त्यासाठी 10 गोळे तयार करायचे. आता 10 गोळे कशाच्या आकाराचे करणार? पुन्हा जेम्सच्या गोळ्या आठवा बरं. आठवल्या का? जेम्सची एक गोळी जेवढे असते की नाही, तेवढे गोळे बाजूला काढायचे. हे बघा मी आधी मोजून काढते. 1 इथे नाही रे, याच्यावर 2 3 4 5 गोळे 6 करायचे ना मी. गोळे गोळे असं दाबायचं नाही. 7 नीतू मॅडम तुमचा आवाज म्यूट करा. 8 9 आणि 10. आता बघा हे कसे पण गोळे आहेत बर का. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. किती झालेत हे? 10 गोळे तयार झालेले आहेत. आता ह्या 10 गोळ्यांना आपण आकार द्यायचा आहे. आकार द्यायचा म्हणजे पुन्हा छोटे छोटे लाडू करा बरं. लाडू करायला आवडतात का तुम्हाला? आईने कणिक घेतली की तुम्ही खेळता का कणके बरोबर? पोळी करायला लागल्यावरती असे छान छान गोळे तयार करून घ्या. आता बाजारामधली द्राक्ष कमी झाली, नाही तर इतके दिवस द्राक्ष मिळत होते की नाही. तुम्हाला माहिती आहेत का रे द्राक्ष कुठे मिळतात जास्त? नाशिकला. नाशिकची द्राक्ष आहेत. आता बाजारामध्ये काय यायला लागले? आंबे. आंबे कुठून येतात? कोकणातून येतात. कुठून येतात आंबे? कोकणातून येतात. आमरस आवडतो की नाही तुम्हाला? आंबा खायला पण आवडतो की नाही? मग आंबा चिरून खायचा असतो, चोखून खायचा असतो आणि रस बनवून चमचा वाटीने पण खायचा असतो. हळूहळू तुम्ही 10 गोळे
गप्पा मारत मारत बनवायचे आहेत. मॅम बघा असं बरं, झाले ना? अरे वा, हा बरोबर, अथर्व बरोबर बनवलेस. शौर्य काय करतोयस तू? हा ओके, पॅड घेतलंस का हाताखाली? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता हे जे 10 गोळे तयार झालेत ना, हे कसे लावायचे ते बघून घ्याल. आता 2 मिनिटं स्क्रीनकडे बघा बरं सगळ्यांनी. स्क्रीनकडे बघायचंय सगळ्यांनी. मॅम 1 मिनिट. हा बरं ठीक आहे. बोला. ज्यांचे गोळे तयार झाले असतील, 10 गोळे ज्यांचे तयार झाले असतील त्यांनी जरा ते हातामध्ये घेऊन ठेवा बरं, नाहीतर ते वाळतील आणि मग पुन्हा पटकन चिकटणार नाही. हा ठीक आहे, आता मी समजते तुमचे झालेत. हा आता पहिला गोळा घ्यायचा. मी आता इथे लावून दाखवते, तुम्ही बघून घ्या कसं घ्याल. एक गोळा लावला, दिसतोय का गोळा लावलेला बॉक्स मध्ये? त्याच्याच भोवती दुसरा गोळा पण लावला. नंतर हा तिसरा गोळा लावलाय. आणि हा चार गोळे लावून झाले. ठीक आहे, 4 गोळे एका रेषेमध्ये लावलेत. आता ह्या 2 गोळ्यांच्या मध्ये जो भाग राहिलाय की नाही बरोबर, ह्याच्या इथे हा पुढचं द्राक्ष लावायचंय आपण. आता पुन्हा ह्या 2 गोळ्यांच्या मध्ये इथे पुढचं द्राक्ष लावणार आहे आपण. थोडसा हात ओला केला तरी चालेल हा, कारण उन्हाळा आहे की नाही, आपली माती पटकन वाळून जाते. पण अगदी थोडासा करायचा, नाहीतर मग पुन्हा गोळे एकमेकांना चिटकून बसतील. आणि आता हा पुढचा गोळा पण आपण इथं लावून घेतला. आता ह्या 2 गोळ्यांच्या मध्ये इथे खाली. आनंदी आणि रिया दोघी जणी करताय ना? रिया करती वाटतं, आनंदी बघतीये. हे बघा, मी आधी हे 4, नंतर 3, नंतर 2 आणि आता एक शेवटचं द्राक्ष लावणार आहे. आणि हे एक द्राक्ष. अशा प्रकारे हा आपला गड तयार झालाय. पण आता त्या गडाला दांडी हवी की नाही, वर धागा बांधलेला असतो की नाही दुकानदारांनी, तर मग त्याच्यासाठी पुन्हा मगासारखं असं एक छोटीशी दांडी तयार करायची. ही दांडी कुठे लावणार आहे आपण? या इथे वर लावणार आहोत. आता त्या दांडीला एखादं पान काढूयात का आपण? पानासाठी काय करायचं, मगाचाच एक गोळा छोटासा चपटा करायचा आहे. असा छानसा चपटा केला. आणि त्याला साधारण पानाचा आकार द्यायचा आहे. पानाचा आकार म्हणजे तुम्ही अंगठा ठेवला ना की बरोबर त्याला आकार तयार होईल. हे बघा, गोळा तयार केला, परत एकदा दाखवते. हा गोळा असा तयार केला आणि अंगठा आहे की नाही तुमचा, थंबच्या साहाय्याने असा दाबला. दाबला की काय तयार होणार आहे? हे बघा, पानाचा आकार तयार झालाय.
थोडासा असा मी त्याला शेप देते आणि हा इथे लावून टाकूयात. हे पान जे बनवलं की नाही आपण ते वर दांडीला असं पान लावूयात. आता या पानाला पान दिसण्यासाठी तुम्हाला एक उदबत्तीची काडी घ्यायला सांगितलेली होती, हो की नाही? शौर्य, पान बघ कसं करायचंय ते. आता ही जी काडी आहे की नाही, या काडीच्या साहाय्याने याच्यावरती अशी रेष मारायची. हे बघा, या पानावरती मी अशी अलगद रेष मारली. कुठली काडी आहे आपली? उदबत्तीची काडी आहे. आणि त्याच्यावरती पुन्हा पानांच्या साहाय्याने, पानाचे जसे रेषा असतात की नाही, ठीक आहे. आलं का हे? दाखवा बरं आता द्राक्षाचा वेल. अरे ऐका, एकदम इथपर्यंत येत नसेल ना, इतकं झालं असेल तर इतकं दाखवा. दाखवा बरं सगळ्यांनी, तुमच्या हातात धरा काय केलंय बघू. मगाशी कसे गोळे दाखवले ते की नाही सगळे गोळे. हा, अलगद धरा, कारण की ते असं एकदम जोरात उभं केलं तर पडेल, हो की नाही? हा, अरे रा, पार्थ आणि अन्वी मस्त, भरपूर द्राक्ष केलीत की तुम्ही. तुमची माती पण लाल लाल छान दिसतीये. अजून कोणाचं बरं? माझं झालं. अरे वा, मस्तच की. आनंदी, रिया आणि आनंदी मस्त, छान छान, खूप सुंदर बनवलं. व्हेरी गुड. मस्त, आनंदी, रिया जरा उंच धरता का? किती खूप छान. सुंदर केलंय. खाली धरा, हा, खाली धरा, थोडं खाली धरा. खूप थोडस सुंदर. खाली कर. धर 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 आनंदी, मस्त, छान, हा गुड. मॅडम माझं झालं. हा, राशी कृपांशीचं पण तुझं छान दाखव. झालं. अरे वा, कृपांशीने पण किती सुंदर केलंय. अरे वा. कृपांशी, शौर्य, अरे वा, खूप सुंदर पान. हा, कलर केलं का? छान राशी बघू तुझं. छान. मॅडम हा, ओ, मस्त, महाजन छान. शौर्य छान, व्हेरी गुड. शौर्य खूपच परत छान. धर, परत धर. शौर्य फोटो काढू देत. सगळ्यांनी एकत्र धरा, मला एकत्र फोटो काढू देत सगळ्यांचा. सगळ्यांनी सगळ्यांनी असं द्राक्ष वर करा दाखवा, बरं. एक दाखवा, दोन दाखवा, साडेवडे तीन. दाखवा. आनंदी हा, दाखवा. हा, एक मिनिट, एक मिनिट, मी फोटो घेते. पार्क कुठे गेला? एक मिनिट, पार्क कुठे गेला? हा, कृपांशी जर असं वर कर. हा, आता अरे बरोबर काय दिसतंय. होतंय? स्क्रीनशॉट काढा कोणीतरी. काढले मॅडम. काढलंय ना? हा. ओके, गुड. चला, आता आपण आहे ना कासव शिकायचं. हे ना बाजूलाच ठेवाल. हे वाळल्यावरती नंतर तुम्ही ह्याला रंग द्यायचे आहेत. आणि रंग दिलेले उद्या तुम्ही मला दाखवणार आहात. आता आपल्या 2 वस्तू झाल्यात. कासव बनवूया. कासव पण गोळ्यांच्या साहाय्यानेच बनवायचं आहे. ठीक आहे. आता कासवासाठी काय कराल? सगळ्यात आधी परत जेम्सच्या गोळी इतके 5 गोळे बनवा बरं. जेम्सच्या गोळी इतके 5 गोळे. हा, आणि आता हे गोळे आहेत ना, छोटे छोटे गोळे करून घ्या बरं. 1, 2. कासव तुम्ही कुठे बघितलेलं रे? मंदिरामध्ये जाता तेव्हा दिसतं की नाही कासव? प्रत्येक मंदिरामध्ये आत गेलो की आपल्याला काय दिसतं? देवळात गेल्यावरती कासव दिसतं सगळ्यात आधी. हा. दरवाज्यातनं थोडस आत गेलं की कासव असतं तिथं खाली.
हा बरोबर, खाली असतं कासव दरवाज्यातून आत गेल्यावर. त्याचं तोंड कुठे असतं रे? आपल्या साईडला आपण ज्या दरवाज्यात आत जातो ना हा कुठला बरं, नाही ते देव बाप्पाकडे बघत असतं बर का. आता पुढच्या वेळेस नीट बघाल. बरोबर सांगितलंयस तू. आपल्या साईडला म्हणजे तू त्याला नमस्कार करतो त्या बाजूनी सांगितलंयस. आता आणखी एक. आता हे मगाचे तुमचे 5 गोळे झालेत की नाही तयार. आता एक जरासा मोठा गोळा घ्यायचा. म्हणजे केवढा? सुपारी असते की नाही, किंवा तुम्ही मार्बल्स खेळतात की नाही, तेवढा एक मोठा गोळा घ्यायचा. जरा मोठा गोळा लागणार. हे बघा, हे माझे छोटे गोळे आहेत आणि हा मोठा गोळा आहे. दिसतोय का मोठा गोळा? हे छोटे गोळे आहेत आणि हा मोठा गोळा आहे. आता मोठा लाडू जो आहे ना, तो असा जरा लाडवासारखं करा. आणि लाडवासारखा केल्यावरती हे बघा असं खाली ठेवायचंय आणि असं दाबायचंय. तुमचा हा जो मधला पाम आहे की नाही, तळवा आहे की नाही, तळव्याने असं दाबा. दाबला का? मग तो असा चपटा भाकरीसारखा आकार तयार होईल. त्याला कशाचा आकार तयार होईल? चपट्या भाकरीचा आकार तयार होईल. आणि हा गोळा असाच बाजूला ठेवून द्या. आता हे जे छोटे गोळे आहेत की नाही, छोटे गोळे आहेत की नाही, झालेले 5 गोळे तयार, तर ते सगळे असे दाबून घ्यायचे. दाबायचेत म्हणजे कसे दाबायचेत? असे छोटेसे हाताने दाबायचे. मॅम माझं इंटरनेट गेलं होतं मॅम, काय करायचंय? आता आपण कासव करतोय बाळा. कासवासाठी आपण काय केलंय? जेम्सच्या आकाराचे 5 गोळे तयार केलेले आहेत आणि सुपारीच्या आकाराचा एक मोठा गोळा तयार केलेला आहे. मॅम छोटं करायचंय का गोल? हा, गोल करायचे, गोल. आणि हे बघा, ही छोटीशी भाकरी तयार केलेली आहे. मोठ्या गोळ्याची छोटी भाकरी तयार केलेली आहे. ही अशी थापून नाही केलेली. गोळा तयार केलाय आणि जोरात पाम मध्ये असं घेऊन असा दाबलाय. दाबल्यावरती असा आकार तयार झालेला आहे. ओके मॅम. हा, आता ह्या कासवाला 4 पाय द्यायचे. म्हणून मग 4 पाय देण्यासाठी काय करायचं? आधी एक पाय. आता स्क्रीनकडे बघा. स्क्रीनवरती मी पाय कसे चिटकवते. सगळ्यात आधी हा एक पाय लावलेला आहे. आता त्याच आकाराचा दुसरा पाय बनवायचा की नाही. हा, मग या पायाला हा दुसरा पाय बनवलाय. पाय बनवताना पुढच्या बाजूला सपाट आणा. इकडे थोडस सपाट करायला शिका. आणि इकडे थोडस सपाट करायचं. हे दोन्ही चिटकून टाकले. आता तसेच खालच्या बाजूला पण 2 पाय करायचे. एक इथे आणि एक इथे. हे असे 4 पाय लावलेत आपण. ठीक आहे. हे बघा, इकडे एक पाय, इकडे एक पाय, इकडे एक पाय, इकडे एक पाय. हे 4 पाय लावलेत की नाही. आता त्याच्यावरती जो आपण केलेला गोळा आहे की नाही, मगाची भाकरी, ती बरोबर त्या ह्याच्यावरती ठेवायची. आता मी थोडस ह्याला पाणी लावते, कारण की हे वाळलेलं आहे. कारण हे मग मला उचलता येणार नाही. हे बघा, हा गोळा जो केलेला आहे, हे बघा, हे इथे वर ठेवला. दिसतायत का? थांबा, स्क्रीनवर ह्या घेते. एक मिनिट, बॉक्स मध्ये ठेवते म्हणजे दिसेल. या ह्याच्यावर दिसत नाहीये ना. या व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये दिसेल. मॅम पाय कसे केले? हा, दाखवते. हे बघा, गोळा जो केला होता की नाही, हा गोळा केलेला असा अंगठ्यामध्ये, असं बोटामध्ये धरल्याने असा दाबलाय की असा चपटा पाय तयार होतोय. आता दिसतोय का रे? येस मॅम. हा, हा एक पाय या बॉक्स मध्ये सेट करून ठेवला. त्याच्याच बरोबर त्याच्याच पुढच्या बाजूला दुसरा पाय सेट करून ठेवलाय. हा तिसरा पाय आणि हे चौथे पाय.
आणि हा जो गोळा तयार झालेला आहे आपला चपटा गोल केलेली भाकरी ती बरोबर ह्या पायांच्या बरोबर मध्यभागी ठेवली वर. तरी हे काही कासव वाटत नाही अजून, हो की नाही? मग कासवाचं तोंड राहिलेलं आहे आणि शेपूट राहिलेली आहे. मग मगाचा जो 5व्या गोळ्यामधला एक गोळा होता की नाही, त्याची एक छोटीशी शेपूट बनवायची आणि शेपूट अशी मागच्या बाजूला लावून टाकायची. आणि चेहऱ्यासाठी मात्र एक गोळा बनवायचा आहे आणि असा लंब गोल आकार द्यायचा आहे. लंब गोल म्हणजे आपलं द्राक्ष कसं मगाशी बनवलं की नाही आपण छोटं छोटं लांबुळक. कासवाचं तोंड कसं असणार, पुढच्या बाजूला निमुळत असतं की नाही असं. आणि ते पुढच्या बाजूला असं इथे लावून टाकलं. हे झालं कासव तयार. आता कासवाला डोळे काढायचे की नाही, मग डोळे काढण्यासाठी काय करणार, परत उदबत्तीची काडी घेणार आणि इकडच्या बाजूला एक होल पाडणार. मॅम तोंड कसं करायचं बरं दाखवते हा परत. एक गोळा घेतला, सुंदर करतो. हे बघा गोळा घेतला, गोळा घेतला की थोडासा लांब करायचा, म्हणजे आपण चेंडू नाही बनवायचा. हा, चेंडूपेक्षा थोडस उलट्या बाजूला असं इकडे इकडे असं बनवायचं. ठीक आहे, असा आकार तयार झाल्यावरती मग इथून थोडस दाबायचं आणि मग त्याला चेहऱ्याला द्यायचंय. किंवा तुम्हाला गोळा बनवता आला गोल गोळा तरी काही हरकत नाही, त्याच्यावर थोडासा बोटाने असा दाब दिला ना पुढच्या बाजूनी की त्याचा आकार तयार होतोय. पुढच्या बाजूनी थोडासा आकार असा अंगठ्याने दाब दिला की चेहऱ्याचा आकार तयार होतोय. आणि अशा पद्धतीने आपलं कासव तयार होणार आहे. बोलू नका मुलांना. कोणाचं झालं का कसं? बघा किती सुंदर कसं मातीचं झालं. अरे वा, कोणाकोणाचं झालं दाखवा बरे. काय काय करताय तुम्ही? बर बर. कासवाची मी तोपर्यंत तुम्हाला एक गंमत सांगते. कासव आहे की नाही, कुठे असतं, समुद्राच्या ह्याच्यामध्ये असतं, गोड्या पाण्यात असतं. तुम्ही मंदिराच्या जवळ गेला तर तिथल्या विहिरीमध्ये असतं, तिथल्या तलावात असतं, हो की नाही? असे. आणि आता कासव काय करतं, तर जेव्हा त्याची छोटी छोटी अंडी असतात ना, ती असं छान मातीमध्ये माती बाजूला करतं आणि त्या मातीमध्ये ती अंडी ठेवून देतं, त्याच्यावर पुन्हा माती टाकून देतो. बाकीची घरटी कशी असतात पक्ष्यांची, वर असतात की नाही, कुठे वर, झाडावर असतात. काहींची भिंतीच्या आतमध्ये असतात, काहींनी झाडाला डोली बनवून केलेली असतात. कृपांशी तुझं झालंय का बाळा? हा हा, नाही नाही, हा ठीक आहे. नाही, मला एकदम तू फ्रीज दिसली त्यामुळे मला वाटलं तुझं झालंय. दाखवतेस का कसं झालंय ते? मॅम हा, बोला बोला अथर्व. अरे वा, अथर्वचं बघा छान छान झालंय. हा, अरे हा, तुम्हाला वर उचलताना त्रास अथर्व होणार आहे, बघू बरोबर आहे. बघू बघू हा अथर्व. हा, उचलू नका तुम्ही. हा, हा मस्त झालंय अथर्व. मस्त मस्त मस्त. हा, येस. माझं सांगायला हे झालं. आपण हे सगळे जे पार्ट आहेत ना, ते तुम्ही उचलल्यावर एखाद्या वेळेस चिटकत नसतील तर काय कराल माहिती का? आता मी बघते माझं चिटकले का. हे बघा, मी मुद्दामून पार्थ काढते. छान आहे, बघू जरा. पार्थ पार्थ छान केलंस. लाल माती वाटतं तुझी. छान छान हा, आनंदी. मस्त. अरे वा. शौर्य बघू तुझं. हा, ऐक की, रुपाली, तुझं दाखव. पार्थ, ते जर समजा चिटकत नसेल ना, तर हे बघ अशी काडी घ्यायची, अशी उदबत्तीची काडी घ्यायची आणि ती इथून अशी आरपार घालायची, म्हणजे मग ते
चिटकून राहतात. नाही तर कधी कधी तुमचे निघतायत असं दिसतंय ना, तुम्ही उचलल्यावर तुमचे निघाले पाय वगैरे, हो अद्वैत की नाही? कुठे गेला अद्वैत? राशी बघू तुझं. मॅम हा, बघू. शाब्बास. अरे वा वा वा, सुंदर. राशी तुझं बघू जरा. हा, नीतूचं पण छान दिसतंय. हा सुंदर सुंदर. हा, सगळ्यांना जमलं की. अरे वा, आनंदी, हे का आवडतं वाटतं क्रिएटिव्हिटी करायला. शौर्य, काय झालं बाळा? स्क्रीन होत नाहीये का नीट? हा, अरे वा, शौर्यने तर खूप मस्त मोठं केलंय, छान. कुठे गेला? हा, शौर्य, येस. छान 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 छान, सुंदर. सगळ्यांनी छान केलं. शौर्य, अथर्व, राशी, पार्थ, अन्वी, आनंदी, छान छान. आता तुम्हाला ह्याच्या पाठीवर पण हे जे शेप देता येतात. तुमचा जो पेन असतो की नाही, पेन जर समजा असा तुम्ही ठेवला, पेनचं टोपण हे बघा, आणि असं असं जर समजा इकडे बघाल, दादू वर बघा स्क्रीनकडे एक मिनिट, का तुम्हाला येतंय करायला? हे ना स्क्रीनवरती हे असं नुसते जरी पेनचे टोपण ठेवले तरी त्याला सगळे आकार येऊन जातात. पाठीवर जसे खवले असतात ना तसे. ताई, 6:04 झालीये. पुढे एखादी ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे? सूर्य वगैरे शिकवायचं आहे का? 3 ऍक्टिव्हिटी बस? बस झाले. बस उद्या झाले ना? तुम्ही घेणार आहात का? हो उद्या हो, काय उद्या घेणार घेणार. आहात? उद्या हे घेणार आहे, प्लांटेशन. हा नाही, राहू दे, 3 बस झाल्या. खूप छान 3 केलं मृदुला मॅडम, खूप सुंदर झाल्या, मुलांनी चला, केल्या. मुलांनी दाखवा बरं आपापल्या मुलांना असे. तुमचा फोटो टाकायचाय बरं का ऍक्टिव्हिटीचा. तिन्ही हा, आणि गुलफूल, छान. द्राक्षाचा घड आणि कासव एकत्र फोटो काढायचाय तुमच्या सोबत. आईकडनं काढून घ्या आणि तो फोटो ग्रुपवर टाकायचाय, नावासकट नाव लिहायचंय त्या फोटोवर. येस मॅम. हा, हा, आणि दोघी कलरिंग कोणी करायला दिसलं, जमलं कोणी तर कोणी कलरिंग कसं पण कसं. करा. आणि रंग द्यायचाय. प्रोजेक्ट वर्क लिहून घ्या. प्रोजेक्ट वर्क लिहून घ्या. मॅडम सांगा, प्रोजेक्ट वर्क हे रंगवायचं. आता हे सगळं वाढलं ना तुमचे खेळणी, की मग नंतर याला छान छान रंग देणार आहात तुम्ही. आणि आता आपला जो सगळा चिखलाचा पसर आहे ना, तो सावकाश बाजूला करायचा. उगीच इकडं तिकडं झटकायचा नाही. खूप छान केलंय सगळ्यांनी. बघू जरा, थँक्यू. दाखवा मॅडम एकदा. तुम्ही तिन्ही काय काय, सगळ्यांनी तिन्ही काय काय केलंय सगळ्यांनी बघा. दाखवा बरं, सगळ्यांनी आज स्क्रीन आपण असं करा काय बरं. शिकलो? कासव, द्राक्षाचं घड आणि फूल. फुलाला सुंदर रंगीबेरंगी तुमच्या आवडीचा रंग द्यायचा आहे. सगळ्यांनी दाखवा मुलांना तुमचा ट्रे हातात. बघू बघू कोणी कोणी सगळं केलंय. अथर्व छान. बघू, शौर्य दाखव. पार्थ दाखव. कृपांशी दाखव. राशी दाखव. आनंदी. बघा, मला तर फक्त अथर्वचं दिसलं बाबा. मला नाही कोणाचं अजून दिसलं. राशी दिसलं, खूप सुंदर राशी. शौर्य सुंदर, शौर्य मस्त, खूप छान. पार्थ आणि अन्वीनी पण छान केलंय. छान. छान. आनंदी दाखव ना तुझं जरा. हा, आनंदी. अरे वा, आनंदीचंही छान दिसतंय. टीचर, रियानी पण केलं वाटतं. रियानी रियानी दाखवलं. आनंदी नाही दाखवते. आनंदी दाखव. आनंदी मगाशी दाखवलंच ना. काय झालं बाळा? कासव राहिलं का तुझं? बर बर, राहू दे राहू दे, करा राहू दे, प्रोजेक्ट. थोड्या वेळाने. सॅटर्डे रिया, संडे आहे तिला कासव शिकव बरं. ते आनंदीला मग मदत करायचं. करायचं, तिला कासव करायला, आनंदीला आणि कासव व्हिडिओ करायला. टाकणारे युट्यूब वर बरं का, ते बघायचे. काही तुम्हाला लक्षात राहिलं नसेल ना, तर व्हिडिओ बघून बघाल बरं का काय राहिलं ते. आणि रंग द्यायचा आहे, सुंदर सुंदर रंग द्यायचा आहे. रंग देऊन झाल्यावर परत ग्रुपवर फोटो टाकायचा आहे बरं का मुलांना. खूप छान. छान. असे असे हात झटकू नका. खूप छान सुंदर. हात आपले असे नॅपकिनला पुसा. आता बघा, उद्या मॅडम काय काय अजून छान घेणार आहेत बरं का झाडांचं. बघा हा. मुलांना, योगा केला,
मेडिटेशन केलं. आता काय, अहो शारदा मॅडम तुमचंही सेशन आहे आज. काय करताय मॅडम शारदा मॅडम का तुम्ही? नाही मॅडम, त्यांचा नेट प्रॉब्लेम झाला, त्या लेफ्ट झालाय बहुतेक, तर त्या बरं विचारताय ठीक की आहे. जॉईन आज आपल्याला भरपूर झालेलं आहे. आपण आज जे काही पदार्थ करणार होतो तो करूयात नंतर. बरं इकडे तिकडे होणार आहे, आपल्याला वेळ पुरणार नाहीये तसा, कारण आपण खूप ऍक्टिव्हिटी घातल्यात. आणि असं वाटलं होतं तुम्ही कराल का नाही 6 वाजेपर्यंत, पण तुम्ही करताय ते येस खूप मॅम. छान. थँक्यू सगळ्यांना. मृणाल मॅडम, मृदुला मॅडम, थँक्यू मॅम. शना मॅडम, मुलांनो, पालकांनो, थँक्यू मॅम. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. भेटूयात उद्या 4 बाय वाजता. मॅम. उद्या आपण पदार्थ, योगा झालं ना, योगा झालं की पदार्थ करू बरं का आजचा राहिलेला. येस मॅम. चला बाय बाय. बाय बाय. मॅम. मॅडम मीटिंग बंद करा, सुलक्षा मॅडम. हो हो रेकॉर्ड. आणि बाय मॅम. पालकांनी सांगायचंय आजच्या ऍक्टिव्हिटी जास्त फास्ट होत आहेत का, खूप होत